सिनेमा परत डब्यात जाण्याआधी आपण काही करून बघायला हवं. एक कामाच्या गडबडीत काही करून थोडासा वेळ काढला, धावत पळत मेट्रो पकडून मी मालाडच्या इनऑर्बिट मॉलमध्ये गेलो. पण सिनेमा सुरू झाल्यानंतर अवघ्या 25 ते 30 मिनिटात मी थिएटर सोडून परत ऑफिसला आलो. एवढा माझा भ्रमनिरास या शोलेच्या रिस्टोरेशननं आणि रिमास्टर्ड साऊंडनं केला होता. गेल्या वर्षी 12 डिसेंबरला बॉलिवूडच्या इतिहासातला एक ब्लॉकबस्टर सिनेमा शोले, हा शोले रिलीज झाला होता. जुन्या सिनेमाला 4K रिझोल्यूशन आणि 5.1 सराउंड साऊंड फॉर्मॅटमध्ये रिमास्टर्ड करून हा सिनेमा शोले द फायनल कट अशा नव्या नावासह थिएटरमध्ये पुन्हा नव्यानं रिलीज केला गेला होता. त्याही आधी या सिनेमाचे हक्क ज्यांच्याकडे आहेत, त्या शिप्पी फॅमिलीमधल्या एकानं, साशा शिप्पी असं त्याचं नाव आहे, त्यानं शोलेला 3D बनवून तो रिलीज केला होता. मला वाटतं 2014 सालची गोष्ट असावी ती. 3D अवतारातल्या शोलेची जाहिरात पाहिली होती. शोलेमधला तो सिग्नेचर सीन, जय वीरू पकडले गेलेले असतात आणि इन्स्पेक्टर संजीव कुमार त्या दोघांना एका मालगाडीतून नेत असताना त्या गाडीवर गब्बरचे डाकू हमला करतात. तो प्रचंड थरारक असा सीन आणि त्यातला एक भाग म्हणजे रेल्वे रुळावर डाकूंनी रचून ठेवलेले लाकडाचे ओंडके, ते उडवत जाणारी मालगाडी. ते ओंडके उडून अंगावर येत आहेत असा 3D इफेक्ट देत हा 3 डायमेन्शनवाला शोले रिलीज झाला होता. पण तो फारसा चालला नाही आणि तो मोजक्याच थिएटर्समध्ये रिलीज झाल्यामुळे आम्हा वसई विरारकरांना काही पाहता आला नव्हता त्यावेळेला. नंतर आता मागच्या डिसेंबरमध्ये हा सिनेमा त्याच्या ओरिजिनल 70 वर शूट झालेल्या प्रिंट्स रिस्टोअर करून त्याचं 8K मध्ये रूपांतर केलं गेलं होतं. मोठा गाजावाजा झाला होता त्यावेळेस. मागचे 8-10 वर्ष हे रिस्टोरिंगचं काम सुरू होतं, रिस्टोरेशनचं. फिल्म हेरिटेज फाउंडेशन आणि सिप्पी फिल्म्स यांनी महत्प्रयासानं शोलेची मूळ प्रिंट शोधून काढली, जी अर्धी भारतात होती. म्हणजे काही रील्स भारतात होते, काही कुठे हैदराबादला होते, काही बंगलोरला होते. असे गोळा करत जे भारतात सिप्पी फिल्मच्या गोडाऊनमध्ये जी होती त्या प्रिंट्स काही, तर काही भाग हा ब्रिटिश फिल्म इन्स्टिट्यूटच्या लॅबमध्ये होता. कारण मूलतः शोले हा चित्रित झाला 35 वर, पण नंतर तो लंडनला पाठवून 70 वर ट्रान्सफर केला गेला होता. सोबत स्टिरिओफोनिक साऊंड सेपरेशन केलं गेलं होतं. जे शहरातल्या मोठमोठ्या सिनेमांमध्ये 70 प्रिंट्सवर मल्टी ट्रॅकवर ऐकायला येत होतं. तर 35 प्रिंट ज्या जिथं दाखवल्या गेल्या छोट्या शहरांमध्ये, त्या थिएटरमध्ये लेफ्ट राईट स्टिरिओ साऊंड होता. तर या रिस्टोरेशनची कहाणी खूपच रंजक होती. काय तर म्हणे ओरिजिनल प्रिंट सापडत नव्हत्या. ज्या सापडल्या त्या अत्यंत वाईट अवस्थेत होत्या. मग त्याचं रिस्टोरेशन केलं गेलं. कुणीतरी डुंगरपूर नावाचे गृहस्थ जे फिल्म हेरिटेज फाउंडेशनकडून ही जबाबदारी निभावत होते, त्यांनी हा बॉलिवूडचा कल्ट सिनेमा पुन्हा एकदा आखीव-रेखीव असा अगदी 4K आणि 5.1 सराउंडमध्ये तयार केला. हा रिस्टोर्ड शोले अनकट होता. त्यामुळे तो मूळ सिनेमापेक्षा लांबीला थोडा मोठा झाला होता. जवळपास 4.25 तासांचा. हा सिनेमा रिस्टोर्ड प्रिंटसह 2025 मध्ये इटालीच्या बोलोना नावाच्या शहरात एका फेस्टिवलमध्ये ओपन एअर थिएटरमध्ये दाखवला गेला. हिंदीतला हा सिनेमा सबटायटलसह लोकांनी 3.5 तास न कंटाळता पाहिला. हे एवढं कौतुक वाचून ऐकून माझ्यासारख्या सिनेमा शौकीनाला चैन पडत नव्हतं. कधी हा सिनेमा भारतात रिलीज होतोय आणि तो मी बघतोय याची मी वाट पाहत होतो. कारण 1975 साली जेव्हा सिनेमा रिलीज झाला, तेव्हा तर मी पाळण्यात होतो. म्हणजे वर्ष पण नव्हतं झालं माझ्या जन्माला. आता मी कधी पाहिला नंतर शोले, तर 86-87 साली व्ही-सी-आर कॅसेट, कलर टीव्ही भाड्याने आणून जे आपण बघायचो, त्या एका अशा सार्वजनिक कार्यक्रमात शोले बघितला गेला माझ्याकडून पहिल्यांदा. खरं तर आमच्या इथे म्हणजे गिरगावातल्या मिनर्वा थिएटरला शोले लागला होता, जो पहिल्यांदा रिलीज झाला तो. तिथं स्टिरिओफोनिक साऊंडनं आणि थिएटरच्या ॲम्बियन्सनं शोले अक्षरशः लोकांच्या अंगावर यायचं अशी वर्णनं ऐकलेली. पण हे भाग्य आमच्या नशिबी कधी येणार असा प्रश्नही पडलेला होता मला, की अरे जन्म घ्यायला थोडा उशीर झाला की काय? या सिनेमाची माझ्याकडे आधी ऑडिओ कॅसेट होती गाण्याची. मग ऑडिओ सीडी आली, मग व्ही-सी-डी, मग DVD आणि नंतर ब्लू-रे डिस्कही आली. LP रेकॉर्ड्स कलेक्ट करायला लागलो ना जेव्हा मी 2007-08 ची गोष्ट आहे, तेव्हा सगळ्यात महागडी बोली लावून घेतलेली LP ही शोलेचीच आहे माझ्याकडे. खरं तर शोलेसारखे कल्ट सिनेमे थिएटरमध्येच मोठ्या स्क्रीनवर बघायचे असतात, ऐकायचे असतात, अनुभवायचे असतात.
ती अधुरी इच्छा डिसेंबरमध्ये पूर्ण झाली. आधीचं चित्र आणि आता रिस्टोअर केलेलं चित्र याची तुलना करत, मोठा गाजावाजा करत हा सिनेमा रिलीज झाला. या शोलेचा ट्रेलर मात्र धमाल बनवला होता. म्हणजे त्याच्या मागे जी बॅकग्राऊंड म्युझिक वगैरे टाकली होती, ती अगदी आकर्षक होती. उत्कंठा वाढवली होती या ट्रेलरनीच. मग एके दिवशी हा सिनेमा रिलीज झाल्यानंतर तो बरेच दिवस उलटून गेले तरी मला काय बघता येत नव्हता. मग तो म्हटला आता तो सिनेमा परत डब्यात जाण्याआधी आपण काही करून बघायला हवं. एक कामाच्या गडबडीत काही करून थोडासा वेळ काढला. धावत पळत मेट्रो पकडून मी मालाडच्या इनऑर्बिट मॉलमध्ये गेलो. पण सिनेमा सुरू झाल्यानंतर अवघ्या 25 ते 30 मिनिटात मी थिएटर सोडून परत ऑफिसला आलो. एवढा माझा भ्रमनिरास या शोलेच्या रिस्टोरेशननं आणि रिमास्टर्ड साऊंडनं केला होता. पंचमदांचा भक्त असल्यानं शोलेच्या नुसत्या गाण्यांवर मी फिदा नव्हतो, तर शोलेच्या बॅकग्राऊंड म्युझिकवर पण मी लिखाण केलेलं आहे. मी अनेकदा नवशक्तीतल्या माझ्या कॉलममधून लिहिलेलं आहे. हा संगीताचा ठेवा पुन्हा ऐकायला मी तिकडे गेलो खरा, पण सिनेमाचं रिस्टोरेशन करण्याच्या नादात ती एवढी ग्रेनी दिसत होती ती. तर ग्रेनी ही टर्म काय आहे, हे ज्यांना फोटोग्राफी कळते, म्हणजे ज्यांनी ती पूर्वी ते नाही का ते रोल यायचे, कॅमेऱ्यात टाकायचे. ते रोलवर ज्यांनी मॅन्युअल फोटोग्राफी केलेली आहे SLR कॅमेऱ्यावर, त्यांना ग्रेन्स हा काय विषय आहे, म्हणजे ज्यांना फोटोग्राफी येते त्यांना ग्रेन्स माहीतच असतात. त्यामुळे ग्रेनी इमेज काय दिसते, कशी असते, ही जी टर्म आहे जी मी वापरली आता ती त्यांच्या लक्षात येईल. पण तुमच्या लक्षात येण्यासाठी मी एक ग्रेनी इमेज तुम्हाला दाखवतो स्क्रीनवरती. इतका तो सिनेमा ग्रेनी दिसत होता मला पडद्यावर. शार्पनेस गायब होता, तर म्युझिकचं पार वाटोळं करून टाकलेलं होतं. असा हा माझा त्या रिस्टोर्ड रिमास्टर्ड शोलेबाबतचा अनुभव मी संगीत क्षेत्रातल्या काही जाणकारांसोबत शेअर केला. घाबरत, की म्हटलं मलाच कळत नाही म्हणून मी असं काहीतरी मला जाणवलं की काय. तर तेव्हा त्यांनी मला दुजोरा दिला की होय, त्यांनाही असाच अनुभव आला होता. या रिस्टोरेशनपेक्षा रादर मी म्हणेन की या रिमास्टर नावाची जी काही प्रक्रिया आहे, त्यामुळे किंवा ती कुठे माती खाते हे जर समजून घ्यायचं असेल, तर आमचे एक संगीत तज्ञ मित्र आहेत. माधव विजय नावाचे त्यांचं फेसबुक पेज आहे. त्याच्यावर त्यांनी सविस्तरपणे हे रिमास्टर्ड प्रकार काय असतो ना, रिमास्टर्ड, तो त्यांनी सविस्तर समजावलेला आहे. बघा. व्हेन यू से रीमास्टर्ड, तो रीमास्टर्ड एक प्रोसेस होता है जिसमें ऑडियो को एनहांस किया जाता है. इसमें प्रॉब्लम क्या मैं आपको बताता हूँ. देखिए, जब गाना कोई रिकॉर्ड होता है जिसके डायनामिक्स का ख्याल रखा जाता है, तब वो उसके वेव कुछ ऐसा दिखता है. और जब ये रीमास्टर होता है, जो आजकल के रीमास्टरिंग इंजीनियर्स है, नॉट ऑल, मोस्ट ऑफ देम, तब वो लोग खाली गाने को बूस्टअप करने के चक्कर में डायनामिक्स को हिला डालते हैं. तब ये साउंड वेव कुछ ऐसा दिखता है. तो आई डू नॉट नो कि ये जो रीमास्टरिंग कर रहे हैं उसमें वो गाने को एनहांस करेंगे या गाने की ब्यूटी मार देंगे. तर शोलेची स्टोरी आणि हे रिमास्टर वगैरे सगळं का सांगतोय मी आज, तर कालच्या 21 तारखेला हिंदीतला अजून एक कल्ट असा म्युझिकल ब्लॉकबस्टर सिनेमा रिलीज होतोय, म्हणजे झालाय, जो 1994 साली पहिल्यांदा रिलीज झाला होता. स्टिरिओफोनिक साऊंडमध्ये रेकॉर्डेड होता. तो म्हणजे 1942 अ लव्ह स्टोरी. हा सिनेमाही आता 5.1 साऊंड विथ 8K पिक्चर क्वालिटीमध्ये रिस्टोर केला गेला आहे आणि फक्त एकाच आठवड्यासाठी पुन्हा थिएटर्समध्ये रिलीज होतोय. मी यावर माझ्या फेसबुक पेजवर मागच्या आठवड्यात एक पोस्टही टाकली आहे. 1942 अ लव्ह स्टोरी हा मी अनेकदा पाहिला आहे, थिएटरलाही आणि घरच्या होम थिएटरलाही. पहिल्यांदा रिलीज झाला तेव्हा तर दक्षिण मुंबईतल्या मेट्रो सिनेमाला पाहिलेला आहे. भव्य अशी आरास तेव्हा मेट्रोच्या प्रवेशद्वारावर केली गेली होती. या सिनेमाची जाहिरात करायला हे सगळं त्यांनी केलं होतं खरं, पण या सिनेमाला संगीत लाभलं होतं स्वर्गीय पंचमदांचं. हाच सगळ्यात मोठा प्लस पॉईंट होता या सिनेमाचा. पंचमदांचा हा शेवटचा सिनेमा ॲज अ म्युझिक डायरेक्टर आणि सतत एक दशक हा अवलिया, त्याआधी सतत एक दशक फ्लॉप सिनेमाचा म्युझिक डायरेक्टर अशा लेबलखाली बदनाम होऊन बिनकामाचा बसलेला होता. कोणी त्याच्याकडे जात नव्हतं. आपले सिनेमे घेऊन त्याचं संगीत पंचमदांनी करावं असं सांगत नव्हतं. पण असं असताना, ही परिस्थिती असताना, हा पंचम अजून संपलेला नाही आहे असं दाखवून देणारा जो सिनेमा आला, त्या सिनेमाचं संगीत पंचमदांनी 1942 अ लव्ह स्टोरीला दिलं आणि जे जबरदस्त कमबॅक केलं ते लाजवाब होतं. अर्थात याही सिनेमाच्या कॅसेटपासून LP पर्यंत माझं कलेक्शन आहे.
कारण एकच, संगीतकार आर डी बर्मन, आपला पंचमदा. पण हा सिनेमा आता डिजिटली रिमास्टर करून 8K अवतारात आणि 5.1 सराउंड साऊंडमध्ये रिलीज झाला आहे. जरूर झाला आहे. पण पंचमच्या त्या लास्ट बट नॉट लिस्ट म्हणवल्या जाणाऱ्या म्युझिकचे 3-13 वाजवले नसावेत अशी अपेक्षा आहे. सिनेमाला जावं की न जावं अशा द्विधेत मी आहे. शनिवार रविवार बऱ्यापैकी फुल आहे हा सिनेमा. बुक माय शोवर बघितला मी आणि मीही या विकेंडला तसा बिझी आहे, तेव्हा बघता येणं शक्य नाही शनिवार रविवार. त्यामुळे सोमवार मंगळवार गाठून वगैरे काही मित्रांना सोबत घेत 1942 लव्ह स्टोरी बघण्याचा विचार आहे. बघूया जमतंय का. जर गेलोच आणि पाहिलाच हा सिनेमा तर तुम्हाला नक्कीच माझा अभिप्राय देईन मी, जसा मी शोलेबद्दल दिला आहे. पण तुमच्यापैकी कोणी पंचमदा प्रेमींनी हा सिनेमा आज उद्यात पाहिला असेल तर मला नक्की कळवा, कसा वाटला तुम्हाला. हा त्याचा रिमास्टर्ड अवतार जो आहे तो कसा वाटला. तूर्तास थांबतो, पुन्हा भेटूच अशा एखाद्या वेगळ्या वाटेवरच्या कहाणीसह. तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनेल आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.